मनवा, काय झालं, तू रडतेस? काका तर आलेत ना आता घरी, मग आता तुला कसलं टेन्शन आहे? असं नाही, काही नाही. नक्की? का तुला मला काही सांगायचं नाहीये? अगं नाही, खरंच असं काही नाही आहे. बरं ऐक, थँक्यू सो मच. या सगळ्यात तुझी खूप मदत झाली. आता हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. अगं खरं सांगते मी, तुझा खूप आधार वाटला. पण तुझ्या रडण्याचं हे कारण नसू शकतं ना? मी म्हणाले ना, काही नाही झालंय खरंच. तुला कोणी काही बोललंय का? वेडी आहेस का? मला कोणी कशाला काही बोलेल? मग तू का रडत होतीस, मला खरं सांग. खरंच एवढं काही झालं नाहीये, आणि तसंच काही असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? तुला काका काकूंबद्दल काही वाटतंय का? त्यांची काळजी वाटतेय का तुला? मनवा, मनवा, अगं माझ्या बरोबर शेअर केलंस तर तुला बरं वाटेल. बोल ना, काय झालंय, सांग ना मला. नाही अगं, आता इथे लगेच येणं होणार नाहीये ना, म्हणून. का असं का म्हणतेस तू? तुला माहितीये ना, तिथे असल्यानंतर वेळच मिळत नाही, आणि मग इथली काळजी वाटत राहते, बाकी काही नाही. बरं ठीक आहे, आई बाबा बाहेर वाट बघत असतील, मी आहे बाहेर. हा, काय ग माई, काय झालं? अस्वस्थ का वाटतेस तू? राजवीरची वाट बघते. माई हल्ली ना मला तुझं हे कळतच नाही. का, काय झालं? मी हल्ली तू फार टेन्शन घ्यायला लागलीस. आता हे असं सगळं झाल्यावर काळजी नाही का वाटणार? कोणाची? म्हणजे राजवीरची की मनवाची? मला सगळ्यांचीच काळजी वाटते. माई तू ना हल्ली उगाचच काळजी करतेस बे एवढी. नाही, तसं नाही. अरे, मनवाच्या बाबांचा जामीन होणार होता आज. अगं मग होईल की, त्यात काय, राजवीर आहेच ना मदतीला. हो. माई, आणि समजा आज जामीन नाही मिळाला तर? अरे, असं का बोलतोयस? असं नाही होणार. नाही, मी फक्त एक भीती बोलून दाखवली ग, बाकी काही नाही. हा काय, आलाच राजवीर, एकदम वेळेवर आलास. हो. माईला किती काळजी वाटत होती तुझी. माईला काळजी वाटत होती म्हणून बोललो. आलोच जाऊन. मनवा नाही आली ती? येत आहेत. ठीक आहे ना सगळं? मनवाच्या बाबांबद्दल काही समजलं का? झाली त्यांची बिल, आले काहीतरी. बरं झालं, देवच पावला म्हणायचा. मला किती काळजी वाटत होती. सगळं ठीक आहे बाई. अरे पण कधी मिळाला जामीन? मला काही बोलला नाहीस तू. नाही, मलाही आत्ताच कळलं, मनवांचा फोन आला होता. पण कसा मिळाला जामीन? कोर्टाने जामीन नाकारला होता ना? त्यांच्या ओळखीचे मोठे वकील आहेत, त्यांनी केला जामीन. बरं झालं, मोठ्या संकटातनं देवाने वाचवलं त्यांना. वाह वाह वाह, आई आज खरंच खूप मस्त झालाय भेद. हो ना? उत्कृष्ट झालंय सगळं. म्हणू खरं सांग, ही खीर तू केलीस ना? बरोबर ना? बघितलं, वडिलांचं आणि लेकीचं प्रेम बघितलंस का? लेकीच्या हातची चव लगेच कळली तिच्या वडिलांना. बाबा, तुम्ही आणखीन घ्या खीर.
नक्की घेणार. खूप दिवसांनी तुझ्या हातची खीर खातो. तुम्हा दोघांचं नातं अगदी अजब आहे हं? का ग? आता हेच बघ ना, लेक जर का आनंदात आणि सुखात असेल तर तिचे वडील आनंदात आणि सुखात असतात, हो की नाही? करेक्ट आहे. नाही म्हणजे मी बघितलंय ना, या सगळ्याला बाबा जेवढे हिमतीने सामोरे गेलेत तेवढंच ताईने सगळं धीराने सांभाळलं. आणि ताईमुळेच बाबांची सुटका झाली. खरंच म्हणे, तुझी खूप मदत झाली आम्हाला. आई आता सोड ना, नको तो विषय. ताई, तुला नक्की कोणाची मदत मिळाली? म्हणजे त्यानंतर आपलं काही बोलणं झालंच नाही. अगं हो, जामीन मिळताना एवढंच सांगितलंस की एका खूप मोठ्या माणसाची मदत मिळाली, पण त्यांच्याबद्दल दुसरं काहीच नाही सांगितलंस. आई मी म्हणाले ना, नको तो विषय. तुम्ही सगळे जेवून घ्या, जेवण गार होतंय. म्हणू खरंच कोण आहे ती व्यक्ती ज्याच्यामुळे माझी सुटका झाली? प्रॉमिस. प्रॉमिस. कितीही काही झालं तरी त्यांना सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले हे कोणालाच कळलं नाही पाहिजे, आणि तुमच्या बाबांना तर नाहीच नाही. बाबा मी सांगते नंतर, तुम्ही प्लीज जेवून घ्या आधी. नाही पण मला कळायला हवं ना, कोण आहे ती व्यक्ती? नाही, तुमचं बरोबर आहे, तुम्हाला कळायला हवं की ती व्यक्ती कोण आहे, पण बाबा मी तुम्हाला त्यांचं नाव नाही सांगू शकत. अगं पण का नाही सांगू शकत? त्यांची तशी अट होती की त्यांचं नाव कुठेही घ्यायचं नाही. अशी कशी भलती अट टाकली त्यांनी? जाऊ दे ना बाबा आता प्लीज. हे बघ म्हणून मला त्यांचं नाव कळायला हवं, मला त्यांना थँक्यू म्हणायचंय म्हणून विचारतोय. हो मला कळतंय, पण मी खरंच नाही सांगू शकत. सॉरी. माझं झालंय, तुम्ही जेवा. मनू का काहीतरी लपवते? काय कारण असेल? अहो हे बघा काय आलंय. मी नंतर वाचीन पेपर, आता बिझी आहे. जा. बिझी झालं काय करताय? फेऱ्या तर मारताय. रंजू, नेहमी का मला डिस्टर्ब करतेस तू? चिडून नका हो तुम्ही. हे बघा ना जाहिरात कसली आली ते. कसली जाहिरात? नाटकाची जाहिरात आहे. आपण जायचंय नाटक बघायला. रंजू, इथे घरात कसलं नाटक चाललंय आणि तुझं कसलं नाटकाचं पडलंय ग? हो काय तुम्ही, मी एवढं प्रेमाने तुम्हाला जाहिरात दाखवली आणि तुम्ही पेपर का फेकून दिला तो? रंजू, इथे काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? काय झालं, काय चाललंय? मी कर्नल साहेबांचा विचार करतोय. माझा कधी केलात का एवढा विचार? कर्नल साहेब इतक्या लवकर कसे सुटले हा विचार चाललाय. सुटले? अशी कशी सुटका झाली त्यांची? तेच तर कळत नाहीये. आपण तुम्ही तर म्हणाला होतात ना की कोर्टाने जामीन नाकारलाय, लवकर सुटका नाही होणार त्यांची म्हणून. रंजू, मी बोललेली प्रत्येक गोष्ट घडतेच असं नाहीये. हो, ते तर आहेच. पण कुणी सोडवलं त्यांना? कोणीतरी मोठा वकील आहे एवढंच समजलं. मला तर वाटतं ना राजवीरनी सोडवलं असेल त्यांना. असं का वाटतंय तुला? हो, राजवीरचं मनोहर किती प्रेम आहे. तो तिला असं उदास कसं काय बघू शकेल? मला नाही तसं वाटत. का? ज्यांनी त्यांना अडकवून जेलमध्ये टाकलं तोच का सोडवेल, आणि तेही इतक्या सहजासहजी? हे काहीतरी वेगळं आहे. कुठेतरी पाणी मुरतंय. शोधावंच लागेल.
9 वाजलेत तरी अजून कशा नाही आल्यात मनवा. नितीश हं? मी निघते. काय ताई? बाबा येते मी. हं? काय ग येते म्हणजे? एवढ्या रात्री कशी जाणार तू बाळा? बघते ना काहीतरी मॅनेज करते. नाही, मी नाही तुला सोडणार. तायडे अगं असं काय करतेस? थांब ना आजच्या दिवस. अरे खरंच नाही जमणार, मला निघावं लागेल आता. तायडे अगं एक दिवस थांबल्याने काही बिघडणार नाहीये. तो प्रश्न नाहीये नितीश, पण खरंच जावं लागेल. म्हणू काय हा हट्टीपणा बाळा? ताई एवढे सगळे आम्ही बोलतोय, तुला काहीच कसं वाटत नाही? तुझं ना आमच्यावरचं प्रेमच राहिलं नाही. नितीश तुला माहिती असं नाहीये, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी खूप मिस करते तुम्हाला. मग आम्ही आग्रह करतोय तर थांब ना. आणि तसंही आज बाबांची खूप दिवसांनी भेट होते, निदान त्यासाठी तरी थांब. नाही, माझी खरंच खूप इच्छा आहे, पण मला नाही जमणार काय. नाही म्हणू, तू आज जायचं नाही, इथेच थांबायचं. तुझं काही ऐकणार नाही आम्ही. तायडे तू थांबायचं म्हणजे थांबायचं. हा अरे खरंच नाही जमणार मला. आहो तुम्ही सांगा ना तिला. म्हणू आज थांब इथे, आज नको जाऊस. बाबा मला खरंच जावं लागेल, घरी सगळे वाट बघत असतील म्हणून. त्यांना फोन करून सांग, हवं तर मी माईंशी बोलतो. नाही नाही नाही, त्याची गरज नाहीये. म्हणजे मी बोलू शकते, खरं तर ती अडचणच नाहीये. काय झालं म्हणू? इथे थांबलं तर काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही, प्रॉब्लेम असा काही नाहीये. नाही मग आज तू थांब इथे. तायडे आजचा दिवस आपण मस्त सेलिब्रेट करू. हा प्लीज ऐका ना माझं, मला खरंच नाही जमणार आहे. म्हणू सगळे एवढा आग्रह करतायत ना, मग नको ना आम्हाला नाराज करूस. आणि तू जर का इथे थांबलीस ना तर आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. ठीक आहे, मी थांबते आज. यस तायडे आज तुझ्या हातचं मस्त मसाले दूध मिळणार ना? अरे वा. काय ग, मिळणार ना? हो. हे, आपण आज पत्ते पण खेळूयात. चालेल. येस. मी आलोच. थँक्यू मनू. बाबा आलेत ना आता, तुम्ही कधी निघताय? हे लवकर. हे की 2 एक्के. चालेल. दाखव दाखव ना. दाखव दाखव. उचल सगळे उचल. बाबा कसं काय ओळखता हो तुम्ही? अरे बाप आहे मी तुझा. घे 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 घे. खेळा तुम्ही. आज या घरातला माझा शेवटचा दिवस. पुन्हा इथे येणं नाही होणार. खूप मिस करेन मी सगळ्यांना. बाबांसोबत तासनतास मारलेल्या गप्पा, आईच्या जुन्या आठवणी, नितीशची चिडवा चिडवी, हे सगळं पुन्हा माझ्या आयुष्यात नसणार. आज जे काही बोलणं होईल ते शेवटचं. आणि हे या घरातले शेवटचे क्षण आधीसारखे जगायचे.
हे काय अजून मसाले दूध कसं नाही आलं? येईल, जरा धीर धर, शांत हो जरा. हे आई, धीर वगैरे काय नाही. किती दिवसांनी आपण असं एकत्र ताईच्या हातचं मसाले दूध पिणार आहोत, इथे पडवीमध्ये बसून. तुझा उत्साह कळतोय मला, पण जरा शांत हो ना. आणखी येते दूध. चला ती बघ, आली. गरमा गरम मसाले दूध तयार आहे. वा 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 वा. ताई 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 इकडे. फावरटपणा करू नको. बाबा हे तुमच्यासाठी. हो हो. हे घे. नाही तू घे. अरे आणि हे माझ्यासाठी. ताई दे तो चौथा ग्लास माझ्यासाठी. नाही नाही नाही, आमचं हे पिऊन झालं ना की मग आम्ही तिघं मिळून हे वाटून घेणार आहोत. तायडे असं काय करतेस? दे ना ग इकडे. ए, आई सांग ना तिला. दे इकडे दे प्लीज. नको घे. हा 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 हा. आई जन्नत आहे ग जन्नत. मग बनवलंय कोणी? ए तुला आठवत काय हो? तुम्हाला आठवते का काय ग? एकदा एका मुलाला ना मसाले दूध मिळालं नव्हतं, तेव्हा केवढा चिडला होता तो. आई सारखं सारखं माझं ते चिडणं का काढतेस तू? अरे पण किती हट्ट करत होतास तू. नाहीतर काय, एकतर ह्याच्यासाठी बनवलं होतं ते ह्याच्याच धक्क्यानेच आणलं. हो हो, त्यात घरातलं दूध संपलेलं, एवढ्या रात्रीचं बाहेरचं दूध कुठून आणणार? तर हा इतका चिडून बसलेला ना, चिडका बिब्बा. हे तायडे आता बस. हा काय सारखं सारखं तेच तेच. अरे आता आहे तर आहे, तू आहेस चिडका बिब्बा, काय करायचं? एने आठवतंय तो शांत कधी झाला होता? जेव्हा सकाळी चहाच्या ऐवजी त्याला मसाले दूध द्यावं लागलं होतं, तेव्हा जाऊन तो शांत झाला. मग काय ताईच्या हातचं मसाले दूध प्यायल्यानंतर शांत होणार नाही तर मग काय होणार? बास, पुरे झालं कौतुक. चल तायडे तू पण आमच्यावर खेळ. चल आता मी जिंकणारच. बाबा मला पण वाटतं. जा ना, तुझं तू खेळ ना. दहा वाजून गेले, अजून आल्या नाही त्या. चॅलेंज. उचल घे घे, चल उचल. बघू तर दे आधी. अरे घे. बघू तर दे ना. अरे, हा जोकर आहे, जोकर नाही चालत. जोकर चालतो. अरे हो, चालतो जोकर. अगं अरे जोकर चालतो. चल उचल सगळं. हो ना. तुम्ही सगळे मिळून मला जोकर बनवा. ए म्हणे जरा एक 8 दिवस की राहायला इथे. म्हणू येशील ना? तुम्हाला घरी जायचंय तुमच्या, पण हे शेवटचं. तुमचे बाबा घरी परत आल्यानंतर त्या घरातल्या कुठल्याच माणसाशी बोलायचं नाही तुम्ही. का नाही येणार? ती जर नाही आली ना तर मी रोज तिच्या घरी जाईन आणि तिला सांगेल मला मसाले दूध दे. म्हणू सांग ना, येशील ना? हो, बघूया ना आपण. बघूया कशाला, खरंच 8 दिवस ये. अरे तुझं मसाले दूध संपलं, आणखीन आणू? आण ना. तुझ्या हातचं मसाले दूध मी नाही पिणार तर मग कोण पिणार? हा दे. आलं सा? चला. आठ दिवस काय, मी यापुढे एका मिनिटासाठी सुद्धा या घरात नाही येऊ शकत.
1:30 वाजलेत. आई बाबा झोपले असतील. इथून निघायची हीच योग्य वेळ आहे. आई बाबा सॉरी, मला माफ करा, पण मला हे घर सोडून कायमचं जावंच लागेल.